शेतकरी कर्जमाफीचे निकष आहेत ते आठवड्याभरामध्ये निश्चित होणार असल्याची माहिती आहे। सहकार विभाग आता शेतकरी कर्जमाफीची माहिती देणार आहेत। 8 दिवसांमध्ये कर्जमाफीचे शेतकऱ्यांचे निकष निश्चित केले जातील आणि सरकारला अहवाल सादर केले जातील। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। प्रत्येक बातमी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे। आचारसंहितेमुळे कर्जमाफीला आला अडथळा। मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांना दिले दम। शेतकऱ्यांची कर्जे 30 जूनपूर्वी माफ करण्याची घोषणा करण्यात आली असून निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीला थोडा विलंब लागू शकतो। एल निनो यंदा मान्सूनची वाट लावणार। यावर्षीच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असल्यामुळे पाऊस अनियमित व कमी पडणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी याविषयीची विशेष खबरदारी घेऊन शेती कामांचे आताच नियोजन करावे। पाऊस खत टंचाईचे खरीपासमोर आव्हान। आढावा बैठकीमध्ये चिंता। राज्यात अवर्षणाचे संकट। आता राज्यामध्ये काही दिवसातच खरीप हंगाम सुरू होणार आहे। मात्र पाऊस व रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी होणार हैराण। LPG संकट गडद। टंचाई वाढणार। घरगुती उत्पादन मागणी पूर्ण करण्यात अपयशी। युद्धकालीन परिस्थितीमध्ये स्टेट ऑफ होर्मुझ बंद झाल्याने जागतिक ऊर्जा इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे। पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट शिथिल। पीक कर्ज पुरवठा करताना कोणत्याही बँकाद्वारे शेतकऱ्यांना सिबिलची अट घालू नये असे कडक निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। खते बियाण्यांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले। यावर्षी खरीपाच्या तोंडावर बी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांचा शेती उत्पादन खर्च वाढणार आहे। कांदा उत्पादकांना भावांतर योजना लागू करा। कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलो 18 ते 20 रुपये असताना बाजारामध्ये 12 रुपये किलो दराने कांदा खरेदी केला जात आहे। त्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्या कारणाने कांदा उत्पादकांसाठी भावांतर योजना सुरू करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। मार्च महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार। मार्च 2026 या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना 164,83,04,40,000 रुपये एवढा निधी आता मंजूर करण्यात आला आहे। खतासाठी ऑनलाईन बुकिंग व्यवस्था सुरू होणार। रांगा आणि काळा बाजार कमी होणार। शेतकऱ्यांचाही वेळही वाचणार। शेतकऱ्यांना मोबाईलवरूनच खत बुकिंगची मिळणार सुविधा। चाऱ्याचे भाव गगनाला। ज्वारीचा कडबा 3,000 रुपये शेकड्याने विक्रीला। दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असून पशुपालकावर संकट। प्रशासनाने तातडीने पशुपालकांना अनुदान तसेच चारा डेपो सुरू करण्याची केली मागणी। आता युवकांना ड्रोन पायलट होण्याची संधी। शासनाच्या अमृत ड्रोन मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना 10 दिवसाचे विशेष मोफत ड्रोन प्रशिक्षण दिले जाणार आहे। समोरच्या काळामध्ये ड्रोनचा वापर शेती कामामध्ये वाढणार आहे। ट्रॅक्टरपेक्षा बैलजोडीच बरी। इंधन टंचाईमुळे बैलांची मागणी वाढली। सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये शेती पूर्णपणे ट्रॅक्टरवर अवलंबून असताना डिझेलची भीषण टंचाई जाणवत आहे। त्यामुळे मशागतींचेही दर वाढले। फुलांचे दर घसरल्याने उत्पादक शेतकरी आले संकटात। लग्न समारंभ नसल्याने मागणी घटल्याचा परिणाम। मागील महिन्यामध्ये लग्नसराई व विविध कार्यक्रमामुळे फुलांची मागणी वाढून किमतीत वाढ झाली होती। मात्र आता फुलांचे दर घसरले। लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसीच्या मुदतवाढीची कोणतीही घोषणा नाही। वंचित व अपात्र झालेल्या महिलांची सध्या महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे। हप्ते मिळवण्यासाठी वंचित महिलांची धावपळ सुरू। पीक विम्यासाठी महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाही, डिझेल मिळत नाही म्हणून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वारंगा फाटाजवळ महामार्ग रोखून आंदोलने केले, घोषणाही दिल्या। अनुदानित खतांची लिंकिंग करण्यास कंपन्यांना मनाई। उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रामध्ये निर्णय, कारवाईचे निर्देश। आता राज्यामध्ये अनुदानित खतांच्या लिंकिंग व प्रतिबंध घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। मनरेगा जाणार, नवीन योजना येणार। 31 मे पर्यंत किती कामे पूर्ण होणार? मास्टर लॉक होणार असल्याने धावपळ। 1 जुलैपासून नवीन कामांची नोंद जिओ मॅपिंगने होणार आहे। सोमवारपासून मिळणार पात्र शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज।
राज्य बँकेने निधी केला वळता 31 मार्च पूर्वी कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज वितरणाला आता सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. इंधन टंचाई व महागाईच्या विरोधामध्ये काँग्रेसचा एल्गार मोर्चा. इचलकरंजीमध्ये दुचाकीला वाहिली प्रतिकात्मक श्रद्धांजली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी निदर्शने काढण्यात येत असून कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट. फार्मर आयडी तपासून शेतकऱ्यांना डिझेल द्यावे, उद्धव सेनेची मागणी. प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी डिझेलची उपलब्धता करून द्यावी. शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर. ट्रॅक्टरधारकांची डिझेलसाठी चारही दिशांची भटकंती. खरीपपूर्व तयारीवर होणार परिणाम. आता खरीप हंगाम सुरू व्हायला थोडेच दिवस शिल्लक आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक अनुदान द्या. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम 50,000हून अधिक वाढवून अधिक द्यावी अशी केली शेतकऱ्यांनी मागणी. घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर वाळू घाटावर अतिरिक्त वसुली. शासनाची 5 ब्रास मोफत वाळू योजना कागदावरच. भरणा मजुरी वाहतुकीच्या नावाखाली पिळवणूक. घरकुल लाभार्थ्यांची अडचण वाढली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. 2,52,00,000ची आर्थिक मदत मंजूर. मागील दिवसामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे 6 तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. कृत्रिम पनीरवरील कारवाईमुळे शेतकऱ्यांचा फायदा. दुधाचे दर वधारले. कृत्रिम पनीरचा मुद्दा विधानसभेमध्ये मांडल्यानंतर अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक कायदा आणणार आहे. खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेकडून 230 कोटी रुपयांचे कर्ज वाटप. यंदाही 400 कोटींच्या वर आकडा जाणार. थकीत कर्ज भरण्यासाठी मात्र शेतकऱ्यांची टाळाटाळ. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. बियाणे खतांच्या दरवाढीने नियोजन बिघडले. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना शेतमालाला हमीभाव नसल्या कारणाने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वी नुकसान भरपाई मिळावी. अवकाळी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची आहे प्रतीक्षा. खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विम्याची लागली आहे प्रतीक्षा. स्वयंपाकघराचा ताळमेळ बिघडला. डाळी तेलांचे दर आवाक्याबाहेर. सरकारी आकड्यामध्ये महागाई नियंत्रणात, पण बाजारातील दराने सर्वसामान्यांचे बजेट बिघडविले. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. ऊसाचा FRP वाढला व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. 2026-27 हंगामासाठी केंद्राचा निर्णय. कापूस अभियानासह हरभरा सूर्यफूल खरेदीलाही मंजुरी. तूर हरभरा खरेदीला मुदतवाढ. उद्दिष्टातही वाढ. राज्याच्या पाठपुराव्याला आले यश. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. खरेदी प्रक्रिया मे अखेरपर्यंत सुरू राहील. कापूस उत्पादकता अभियानाला 5,759 कोटींची मंजुरी. यावर्षी देशामध्ये कापसाचे उत्पादन वाढवण्यावर शासन भर देत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. खरीप 2026-27 साठी हमीभाव जाहीर. सूर्यफुलाला सर्वाधिक 622 रुपये वाढ, तर धानाचा दर 2,441. सोयाबीन 5,708 रुपये, तर कापूस 8,667, तर तूर 8,450 रुपये प्रति क्विंटल. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. DAP खतांच्या किमतीमध्ये 40% होणार वाढ. मध्यपूर्वेतील तणावाचा शेतीवर होणार विपरीत परिणाम. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढीची शक्यता. विमा कंपनी पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पुसणार. मंडळनिहाय किती पैसे मिळणार? संभ्रम कायम. 14 महसूल मंडळे वगळले. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर दिल्लीमध्ये चर्चेतून मार्ग काढणार. केंद्रीय समितीचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आश्वासन.
नाफेडद्वारे शेतकऱ्यांना कांदा खरेदी करताना लावल्या जाणाऱ्या अटी रद्द कराव्या अशी शेतकऱ्यांची मागणी. 12 रुपयामध्ये ए ग्रेड कांदा, शेतकऱ्यांचा संताप वाढला. कांदा किमती स्थिरीकरण योजनेअंतर्गत बफर स्टॉकसाठी प्रति किलो 12 रुपये 35 पैसे दराने कांदा खरेदीची घोषणा केली आहे. मात्र यासाठी ए ग्रेड कांदा लागतो. राज्यातील 2 कोटीवर वाहनांची नोंदणी आहे बाकी. जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेटची सक्ती. शासनाकडून 30 जूनपर्यंत देण्यात आली आहे मुदतवाढ. राज्यातील सर्व जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणे आता बंधनकारक केले आहे. सोने टाळून चांदीसह अन्य वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य. सोन्याचे दर गगनाला. बाजारामध्ये असणारे आजचे सोन्या चांदीचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ग्रामीण रुग्णालयासमोर इंधन टंचाईचा प्रश्न. राखीव इंधन कोटा उपलब्ध करून देण्याची मागणी. हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर, जनरेटर यंत्रणा आली धोक्यात. गरिबांना मोफत रेतीच्या गाजावाजा. घरकुल लाभार्थ्यांना पडतो 25,000 रुपयांचा अधिक दंड. शासनाची 5 ब्रास मोफत वाळू योजना केवळ कागदावरच. अवकाळीच्या नाशिक विभागाला सर्वाधिक बसला फटका. 1.46 लाख शेतकरी बाधित झालेल्यांना 145.87 कोटींची आर्थिक मदत मंजूर. लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार जमा. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. उष्माघाताचे राज्यामध्ये 226 रुग्ण व 6 दगावले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 41 रुग्णांची झाली नोंद. लातूर, सोलापुरामध्ये रुग्ण वाढले. वाढत्या उन्हामध्ये नागरिकांना काळजी घेण्याचे केले आवाहन. सोन्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही घसरण. चढ उतार कायम. खरेदीदारांना दिलासा, पण चांदी अजूनही महाग. दरामध्ये बदल. शेतीपूरक व्यवसाय शेतातच करता येईल असे तंत्रज्ञान हवे. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचा पुढाकार. शेतकऱ्यांना नुसते शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक जोडधंदा करणे आवश्यक. राज्यातील मोजणी प्रकरणे जलद गतीने मार्गी लागणार. राज्यातील 105 व मराठवाड्यातील 20 तालुक्यांची करण्यात आली आहे निवड. राज्य भूमी अभिलेखद्वारे शेती मोजणीचे कामे आता जलद गतीने सुरू आहे. कॉंग्रेसशी भिडले सरकार. एक बंद तर दुसरे सुरू. देशामध्ये JNCची नवी चळवळ. तरुणांच्या मागण्यावरून उडविली आघाडी. बेरोजगारांना कॉंग्रेस विधानाने देशामध्ये खळबळ उडाली आहे. सामायिक सातबारा असला तरी सोलार कृषीपंपाचा मिळणार लाभ. मागेल त्याला सौर कृषीपंप योजना. सामायिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा. लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज. चिगडी कांदा फक्त 100 रुपये क्विंटल. शेतकऱ्याने केलेला कांदा विक्रीतून गाडी भाडे सुद्धा निघेना, तर उत्पादन खर्च कसा काय निघणार, शेतकऱ्यांचा सवाल. 10 वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीहून अधिक वाढ. नीती आयोगाचे सदस्य रमेश अंध यांची माहिती. नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न चांगलेच वाढले आहे असेही ते म्हणाले. नीरा बाजार समितीमध्ये गुळाला 4,525 रुपयांचा दर. पुणे जिल्ह्यातील निळा येथील कृषी उत्पन्न बाजारामध्ये गुळाच्या बाजारात सध्या समाधानकारक भाव मिळत आहे. थकीत FRP देण्यास सुरुवात. कारवाईच्या भीतीने 15 दिवसामध्ये 369 कोटी रुपये जमा. कारखानदारांनी शेतकऱ्यांची थकीत केलेली ऊसाची FRP देण्यास आता सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट. खरीप हंगामाची तयारी. मातीचे आरोग्य तपासण्यावर शेतकऱ्यांचा भर. नवीन खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी आपल्या शेतातील माती परीक्षण करून घ्यावे. माती परीक्षणामुळे उत्पादन खर्चामध्ये बचत होण्यास मदत होते. 3 वेळा संधी, अन्यथा मतदानाचा हक्क हुकणार. राज्यात पुढील महिन्यापासून SIR पडताळणी सुरू. 30 जून पासून मतदार यादीच्या विशेष पडताळणी मोहिमेला सुरुवात. राज्यात 7,500 पैकी 2,000 पंप बंद. तरीही मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात पुरेसा साठा उपलब्ध. अफवावर विश्वास ठेवू नका. परंतु सध्या संपूर्ण राज्यामध्ये तीव्र डिझेल पेट्रोल टंचाई सुरू आहे. दरवाढीने कपाशीचे क्षेत्र वाढणार. अमरावती लागवडीच्या क्षेत्रामध्ये 20,000 हेक्टरने वाढ होण्याची शक्यता. 12.40 लाख कपाशी बियाणे पाकिटांची मागणी. कृषी सेवा केंद्राचे तब्बल 38 परवाने केले निलंबित. कृषी विभागाने केले 15 परवाने कायमस्वरूपी रद्द. खते, बियाणे, कीटकनाशकावर होणाऱ्या काळा बाजाराला आळा घालण्याचा शासनाचा प्रयत्न.
अवकाळीग्रस्तांना 63 कोटींची आर्थिक मदत मंजूर. जिल्ह्यातील 65,000 शेतकऱ्यांना मिळणार याचा लाभ. मागील मार्च महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. पहिल्यांदाच पारा पोहोचला 46 पार. राजधानी दिल्लीसह देशातील बहुतांश भागामध्ये तापमानाचा पारा वाढला असून नागरिकांना या मे महिन्याच्या शेवटच्या दिवसामध्ये घराबाहेर पडणे टाळावे. कच्चे तेल महागल्याने बाजारामध्ये तेजी. भारतासारख्या उद्योन्मुख बाजारपेठेवर परिणामाची भीती व इराणचे संकट व कच्च्या तेलाच्या प्रतिबॅरलच्या दरामध्ये वाढ झाल्याचा परिणाम. तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.